नमस्कार. या विशेष विश्लेषणामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एका अशा भन्नाट कृती संशोधन प्रकल्पावर म्हणजेच ॲक्शन रिसर्च प्रोजेक्टवर चर्चा करणार आहोत, ज्याने ग्रामीण भागातल्या मुलांच्या इंग्रजी शिकण्याच्या पद्धतीत अक्षरशः क्रांती घडवली आहे. पुस्तकातून बाहेर पडून प्रत्यक्ष वर्गात कसे भारी बदल झाले ते आज आपण पाहणार आहोत. चला तर मग लगेचच सुरुवात करूया. आता एक विचार करा, नवीन भाषा शिकायची म्हटलं की डोळ्यांसमोर काय येतं? तेच जाडजूड शब्दकोश, व्याकरणाचे किचकट नियम आणि शब्दांची घोकमपट्टी, बरोबर? पण हे सगळं शिकण्याचं रहस्य पाठांतर नसून नुसते खेळ असतील तर? हो, बरोबर ऐकलत. आजच्या आपल्या या विश्लेषणाचा हाच तर मूळ गाभा आहे. पारंपरिक समजुतींना फाटा देणारी ही आयडिया खरोखरच काम करते का, ते आज आपण उलगडणार आहोत. पुढच्या काही मिनिटांमध्ये आपण या प्रवासाचे टप्पे पाहूया. सगळ्यात आधी इंग्रजीची भीती, त्यानंतर वर्ड बँकची एंट्री, शब्दांचे खेळ, व्याकरणाची कोडी, मुलांचा वाढलेला आत्मविश्वास आणि शेवटी या सगळ्याचा नेमका काय रिझल्ट आला हे आपण पाहणार आहोत. तर वळूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, इंग्रजीची भीती. अहवालात एक अतिशय स्पष्ट गोष्ट नमूद केली आहे. मुलांना इंग्रजी वाक्य बनवताना प्रचंड अडचण यायची. ह्यामागचं मुख्य कारण काय असेल? तर ते होतं कमी शब्दसंपत्ती, म्हणजेच लो व्होकॅब्युलरी. आता होतं काय की शब्दच माहीत नसले की आपोआपच भाषेची भीती वाटायला लागते आणि साहजिकच यामुळे परीक्षेतील मार्कसुद्धा कमी होतात. हे म्हणजे असं आहे की तुम्हाला घर बांधायचंय पण बिटाच नाहीत. हा केवळ आकलनाचा प्रॉब्लेम नव्हता, तर शब्दांची कमतरता हा खरा अडथळा होता. आता या भीतीवर मात करण्यासाठी एका नाविन्यपूर्ण उपायाची गरज होती आणि इथेच एंट्री होते वर्ड बँकची. 2024ची गोष्ट आहे. साक्री, धुळे इथल्या एका शासकीय निवासी शाळेत एक जबरदस्त उपक्रम सुरू झाला. इंग्लिश वर्ड बँक हा 12 आठवड्यांचा एक अतिशय भारी आणि सुनियोजित प्रकल्प होता. इंग्लिश एव्हरीडे या मोहिमेचा मुख्य उद्देश एकच होता, मुलांची शब्दसंपत्ती एकदम सुपरफास्ट वेने वाढवणे, आणि यासाठी एक भक्कम प्लॅन तयार करण्यात आला. बरं, हे सगळं काही हवेत तीर मारल्यासारखं नव्हतं बरं का. यामागे एक पक्का सायंटिफिक अप्रोच होता. शिक्षकांनी आधी मुलांची एक पूर्वचाचणी म्हणजे प्री टेस्ट घेतली. मग हा उपक्रम राबवला. मुलांचा कसा रिस्पॉन्स येतोय हे पाहिलं, त्यावर विचार केला, प्लॅनिंगमध्ये थोडे बदल केले आणि शेवटी अंतिम चाचणी घेतली. हीच ती कृती संशोधन किंवा ॲक्शन रिसर्च पद्धत, जी या प्रवाहाच्या तक्त्यातून अगदी स्पष्ट दिसते. आता तुम्ही म्हणाल की हे सगळं प्रत्यक्ष वर्गात कसं घडलं? तर वळूया पुढच्या टप्प्याकडे, शब्दांच्या खेळांतून शिक्षण. इकडे लक्ष द्या, ही प्रत्यक्ष मुलांच्या वह्यांची छायाचित्रे आहेत. मुलांनी नुसते शब्द फळ्यावरून उतरवून काढले नाहीत, तर त्यांनी त्यांची स्वतःची अशी एक वर्ड बँक तयार केली. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द त्यांनी स्वतः शोधले. म्हणजे विचार करा, शिकण्याच्या या प्रक्रियेत मुलं किती ॲक्टिव्हली सहभागी झाली होती. ते स्वतःच त्यांची डिक्शनरी बनवत होते. आता रोज नवीन शब्द शिकणं म्हणजे कंटाळवाणं काम, बरोबर? पण येथे तसं नव्हतं. हे सगळं अगदी मजेशीर करण्यासाठी संवादात्मक खेळांचा म्हणजे इंटरॅक्टिव्ह गेम्सचा वापर केला गेला, जसं की वर्ड चेन, वर्ड सर्च, वर्ड विथ फ्रेंड्स. या खेळांमुळे शब्दपाठ करण्याची शिक्षा एका मस्त खेळात बदलून गेली. शिक्षणाचं ओझं वाटण्याऐवजी मुलं त्याची वाट बघू लागली. एक नंबर आयडिया, नाही का? उदाहरणार्थ हे कोडे पहा. कुटुंबातील सदस्य आणि मानवी शरीर अशा विशिष्ट विषयांवर हे वर्ड सर्च डिझाईन केले होते. आता या अक्षरांच्या जाळ्यातून शब्द शोधताना काय होतं? मुलांचं स्पेलिंग तर पक्कं होतंच, पण सोबतच त्या शब्दाचा संदर्भही त्यांच्या डोक्यात अगदी फिट बसतो, आणि तेही एकदम मजेत. चला, शब्दांचा प्रश्न तर सुटला, पण त्या व्याकरणाचा भीतीचं काय? आपला चौथा मुद्दा आहे व्याकरणातील कोडी. या 12 आठवड्यांच्या प्रकल्पात फक्त शब्दांवरच गाडी थांबली नाही. इंग्रजीतला सगळ्यात कठीण वाटणारा भाग म्हणजे ग्रामर. आता इथे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्ससारखे किचकट नियम रटाळपणे शिकवण्याऐवजी चक्क क्रॉसवर्ड्स म्हणजे शब्दकोड्यांचा वापर केला गेला. हे रिकामं कोडं आणि हे सोडवलेलं कोडं पहा. व्याकरणासारखा सिरियस विषयही किती भारी आणि संवादात्मक बनवता येतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. तसंच शब्दांच्या जाती म्हणजेच पार्ट्स ऑफ स्पीच शिकवण्यासाठी एकदम सोपे तक्ते वापरले गेले. नाम काय, सर्वनाम काय हे अशा साध्या चार्ट्समधून दाखवल्यामुळे मुलांच्या डोक्यातल्या कन्सेप्ट्स एकदम क्लिअर झाल्या. त्यामुळे त्यांना वाक्यरचना करणं अचानक खूप सोपं आणि लॉजिकल वाटू लागलं. पण हे सगळं होत असताना एक सगळ्यात मोठी गोष्ट घडत होती
आणि तोच आपला 5वा मुद्दा आहे, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणे. तुम्हाला माहिती आहे का, कोणतीही नवीन भाषा शिकताना सगळ्यात मोठा अडथळा असतो तो म्हणजे लोक काय म्हणतील ही भीती. पण या प्रवासातला सगळ्यात भारी टप्पा म्हणजे मुलांना चुका स्वीकारायला शिकवणं. या 12 आठवड्यात नुसते शब्द नाही शिकवले, तर चुका करण्याची भीती मनातून काढून टाकली गेली. रोजचा सराव, शिक्षकांकडून मिळणारी प्रेरणा आणि चुकलं तर चुकू दे हा ॲटिट्यूड, या सगळ्यामुळे मुलांचा आत्मविश्वास अक्षरशः गगनाला भिडला. पण आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की ह्या सगळ्या खेळांचा आणि पॉझिटिव्हिटीचा खरोखरच काय रिझल्ट आला का? चला पाहूया आपल्या शेवटच्या मुद्द्यात, परिणामांचे मोजमाप. आता ही आकडेवारी पहा, खरोखरच थक्क करणारी आहे. हा 20 मार्कांचा रिझल्ट आहे. विद्यार्थी क्रमांक 3 आणि 6 यांचे पूर्वचाचणीतील मार्क पहा. फक्त 4 आणि 5, एकदम सिंगल डिजिट. आणि उत्तर चाचणीत त्यांनी मारलेली उडी पहा, थेट 16 मार्क. हा डेटा सांगून जातोय की घोकंपट्टीपेक्षा खेळ आधारित पद्धत किती जबरदस्त काम करते. हा रिझल्ट म्हणजे या प्रयोगाच्या यशाचा भक्कम पुरावा आहे. पण सगळं काही फक्त मार्कांपुरतं मर्यादित नाहीये. या संशोधनाचे गुणात्मक परिणाम त्याहूनही सुंदर आहेत. विद्यार्थ्यांच्या मनातली इंग्रजीची भीती अक्षरशः पळून गेली. त्यांनी स्वतःहून डिक्शनरी उघडून पाहायला सुरुवात केली आणि वर्गात न लाजता इंग्रजी भाषेचा वापर वाढवला. मुलांनी न घाबरता बोलायला लागणं, हाच तर या संपूर्ण प्रकल्पाचा खरा आणि सगळ्यात मोठा विजय आहे. तर आपण या विश्लेषणाच्या अगदी शेवटी आलो आहोत. हा पूर्ण प्रवास एका अतिशय महत्त्वाच्या प्रश्नावर आपल्याला आणून सोडतो. जर केवळ काही खेळांच्या माध्यमातून मुलांच्या मनातली भीती दूर होऊन त्याचं आनंदात रूपांतर होऊ शकतं, तर अशा तळागाळातील सोप्या आणि खेळ आधारित धोरणांचा वापर आपण सर्वत्र का करू नये? शिक्षण प्रक्रियेत असा बदल कसा घडवून आणता येईल, याच एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आज आपण इथेच थांबूया. या माहितीपूर्ण सादरीकरणात शेवटपर्यंत सोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.